नाही नाही एवढे नाही, एवढे नाही जमणार. म्हणजे थोडे कमी झाले तर काय. हा म्हणजे तुम्ही कळवाल ना मला. ओके, थँक्यू. काय झालं जय? खूप जास्त आहे ग भाडं. शिवाय डिपॉझिट भरायचं. हे एवढं भाडं जर आपण भरायला लागलो तर निम्मा पगार त्यातच निघून जाईल. आदिती, हे बघ, तू नको टेन्शन घेऊ. होईल काहीतरी. मी अजून 3-4 ठिकाणी बोललोय. होईल जय. आपण दुसऱ्या घरात जाऊ पण तिथे काका काकू नसतील ना? त्यांचं प्रेम नसेल ना? हो अदिती, पण आता काकांचा निर्णय आपण बदलू शकत नाही ना. आणि शिवाय आपण जर तिथे राहिलो तर त्यांना खरंच जास्त त्रास होईल. पण जय, असं काकांना दुखवूनही जाऊ शकत नाही ना आपण. निदान एकदा काकांना समजवता आलं असतं ना की आपण. काका आत्ता कोणाचंही काहीही ऐकून घेणार नाहीत आदिती. पण आपण काकांना फसवत नव्हतो हे जरी पटवून देता आलं असतं ना तरी आपण समाधानाने घराबाहेर पडलो असतो. जय, मुळात जवळ आलेलं नातं टिकलं असतं. आपण घर नाही, नातं सोडून जातोय. विरारला जाताना अण्णा काय म्हणाले होते आठवतंय ना? काका काकूंना कधीच सोडून जाऊ नका. आणि हे जर अण्णांना कळलं तर त्यांना काय सांगणार होत आपण? हे बघ, ते सगळं आपण परिस्थितीवर आणि वेळेवर सोडून देऊया. हे काय, तुम्ही अजून इथेच आहात? हे काय, दोघांचे चेहरे का पडले? घराचं काय कळलं? केलेत काका 3-4 ठिकाणी फोन. होईल काहीतरी. मग काय म्हणाले? काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही. पैशाचा प्रॉब्लेम आहे का? पैशाची गरज नाही, तुम्ही माझ्याकडे चला ना. हा, माझ्याकडे चला ना. भाड्याची काही गरज नाहीये. काका, आणि हो, एवढं जर तुमचं स्वाभिमान दुखावत असेल ना तर आपण नंतर बोलू ना. पण आता तर चला. थोडंसं लांब आहे पण ठीक आहे ना. नाही नाही काका, पण तुम्हाला कशाला उगाच अडचण? मला अडचण? कोणाची? मुलीची? तुमची कसली अडचण मला? हा, तर घर थोडंसं लहान आहे पण मन मोठं आहे ना आपलं. नाही नाही काका, तसं नाही. पण आता तुमची मुलं सुद्धा मोठी झाली आहेत ना. अच्छा. त्यांना जर अडचण. भावंडांसाठी डबा पाठवायचीस ना? तेव्हा तुझी काय अडचण होत होती का? मग आता तुमची कसली अडचण त्यांना? आणि असे तुम्ही किती दिवस राहणार आहात? तुम्हाला घर मिळालं की झालं. काका, आम्ही आता प्रयत्न करतोय. अजून थोडे प्रयत्न करतो. जर काहीच नाही मिळालं ना तर मग आम्ही तुमच्या घरी येतो. नक्की. नक्की? हो काका. आणि आता घर मिळण्यापेक्षाही अविनाश सरांना जर हे सगळं कळलं तर काय होईल याचं टेन्शन सगळ्यात जास्त आहे. काय? आऊ, हे हो, हे असंच आहे.
दीनानाथ केतकर हेच मिस दाभोळकरांचे काका आहेत? माझी सुद्धा अगदी अशीच रिॲक्शन झाली होती. थोडा वेळ मला काय कळेच ना, पण मग नंतर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. गट्टू, हे बघ माझं आई, तू एक मिनिट. दीनानाथ केतकर हे मिस दाभोळकरांचे काका आहेत. ते अतिशय विक्षिप्त असे गृहस्थ आहेत. मला ते एक राक्षस वगैरे समजतात आणि हे मिस दाभोळकरांनी लपवून ठेवलं. गट्टू, तिने ही गोष्ट लपवून ठेवली त्यामागे तसंच काहीतरी कारण असेल रे. प्लीज तू वैतागू नकोस. अविनाश, अगं मी कशाला वैतागू? नाही, करेक्ट आहे. पण म्हणजे मिस दाभोळकरांचे काका जर विक्षिप्त असतील तर ते दीनानाथ केतकरच असू शकतात. अरे असं काय बोलतोयस? तो मित्र आहे माझा. सॉरी. पण अगं त्या दिवशी ते केतकर काका हातामध्ये काठी घेऊन रस्त्यामध्ये उभे राहून कोणाची तरी वाट बघत होते. एक मिनिट. आत्ता मला कळलं. त्या दिवशी मी मिस दाभोळकरांना सोडायला घरी गेलो तेव्हा त्या कोणाला तरी बघून तोंड का लपवत होत्या. ते केतकर रस्त्यावरती उभे राहून हातात काठी घेऊन त्यांची आणि माझीच वाट बघत होते, कारण त्यांच्या दृष्टीने मी राक्षस आहे ना. काठी घेऊन? तू हे मला कधी सांगितलं नाहीस. अगं काय सांगायचं तुला? ते असे रस्त्यावरती काठी घेऊन उभे होते आणि मिस दाभोळकर तरी कसे सांगतील की तुमचे मित्र विक्षिप्त आहेत म्हणून? आणि तसंही तो त्यांच्या घरातला अंतर्गत प्रश्न आहे. कदाचित केतकर काकांचा मान ठेवायचा असेल म्हणून मिस दाभोळकरांनी ही गोष्ट लपवून ठेवली असेल. हा, तसंही असू शकेल. म्हणून मला असं वाटतं की हा विषय आपण इथे थांबूया. इथेच थांबायला हवा. अविनाश, बदलतोयस तू.